तर मंडळी बघताय आता फायनली आपण डीमार्ट मधून हा सर्व इकडे सामान आणलेला आहे। आता आपला ताईचा लग्न जवळ येत आहे, तर हळदीसाठी आपल्याला सर्व गोष्टी लागणार आहे। त्यासाठी आपण डीमार्टला गेलो होतो सर्व खरेदी करायला। आता तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय नेमकं आहे ते। पहिला तर इथे तुम्हाला समोरच दिसते हा एक पार्लेजीचा मोठा बिस्किट आहे, पार्लेजी गोल्ड। हा पार्ले गोल्डचा आहे। आता कसा सर्व जी हळदीला मंडळी येतील त्यांच्यासाठी चाय झाली, बिस्किट झाला, ते सर्व गोष्टी लागणार आहेत। परत जेवण पण आमच्या इकडे असा हळदीच्या अगोदर एक माकू घालायची प्रथा असते, आता त्याच्यासाठी पण सर्व सामान लागणार आहे। ते तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कळेल की काय कसं असतं ते। तर आता सर्वात पहिले हे सर्व सामान एक एक करून ओपन करतोय। हे पार्लेजी बिस्किटचं दाखवलं तुम्हाला। हा इकडे अजून काय इकडे आता आपल्याला चहा बनवायला लागणार, मध्ये चहापत्ती, इकडे चहापत्ती आणलेले आहेत। ह्या आम्ही आणलेल्या आहेत पाव किलोच्या आणलेल्या आहेत, म्हणजे असं सिंगल बऱ्या पडतात। कधी कधी सुट्टा राहिलं ना मग ते खराब पण होतं, कधी कधी जास्त दिवस राहते पण, म्हणून अलग अलग पॅकेट आणलाय त्याच्यासाठी। पाव किलोचे 2 पॅकेट आणलेले आहेत। आणि हा इकडे काय साखर आहे काय? साखर आहे। किती किलो आहे? 5 किलो। 5 किलो साखर आणलेली आहे। आता सर्व हे चायसाठीच आहे। चायसाठी साखर झाली, ते तिकडे चहापत्ती, इकडे बिस्किट झाले, पोहे झाले नाश्त्याला। नाश्त्यासाठी पोहे आणले। हे किती आहेत? हे 5 किलो आहे। हे पण 5 किलो आणलेले आहेत। हे पण इकडे पोहे 5 किलो घेतलेले आहेत। कांदा पोहे बनवायचे झाले तर त्याच्यासाठी पण आणलेले आहेत, आणि नॉर्मल खायचे झाले तर आपण खातोच, जास्त करून कांदा पोहेसाठीच आपल्याला लागणार। त्याने इकडे काय शेंगदाणे आहेत अर्धा किलो। हे पण कांदा पोहे बनवला ना तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे शेंगदाणे आणलेले आहेत। हे किती आहे ताई? अच्छा अर्धा किलो। किती आहे गुळ? अर्धा किलो आहे की अर्धा किलो? 450 ग्राम आहे, म्हणजे गुळ लागला तर आणून ठेवल्या सर्व गोष्टी। आणि इकडे पापडाचे पॅकेट आहेत। हे पापडाचे पॅकेट ना आम्ही मोठेवालेच आणलेले आहेत। एक 75 वाला पण भेटतो, त्याच्यामध्ये ते हाफ असतं त्याच्यामधले, हे डबल म्हणजे आहे। ह्याच्यामध्ये जास्त मला वाटतं 400 ग्रामचा हा पॅकेट असणार आहे एक। तर असे 3 पॅकेट आणलेले आहेत, आणि ह्याच्यामध्ये पापड गेला ना बरेच असतील, म्हणजे 200च्या वरती पापड असतील। आता हे सर्व कशाला, तर आपल्याला जेवण सुद्धा बनवायचं आहे। माकू आमच्याकडे घालतात ना तेव्हा जेवण वगैरे बनवला जातो घरी, तर त्यासाठी हे पापड वगैरे लागणार आहेत, कडधान्य वगैरे किंवा डाळी वगैरे लागणार आहेत, त्या सर्व आणायलाच खास करून आम्ही डीमार्टला गेलो। हळदीला तर आमचं जेवण बाहेरूनच आहे, तो बाहेरूनच मागवणार आहोत। हे कसं आपल्या घरच्या माणसांना माकू बिकू ही वेगवेगळे छोटे छोटे असतात प्रोग्राम त्यासाठी बनवायला। हे मूग डाळ, ही मूग डाळ हे किती घेतले? 2 किलो आहे। ही 2 किलो आहे ना? आणि अजून ही चवळी आहे 1 किलो। याची चवळी एक अर्धा किलोचे आहेत की 2 पॅकेट? हे 2 पॅकेट आणलेत अर्धा किलोचे। आणि मंडळी कसं आहे ना, आम्ही डीमार्ट मध्ये कशाला जातो, तर आता सर्व गोष्टी आपल्याला दुकाना पण फिरायला लागतील। आता एका दुकानामध्ये सर्व गोष्टी कधी कधी नाही भेटत, डीमार्ट बरा पडतो ना। डीमार्ट बरा स्वस्त पण नाही मस्त पण। एक तर आपल्याला चांगल्या गोष्टी मस्त डिस्काउंट मध्ये घ्यायला बरं, ते सर्व ते बऱ्या पडतात घ्यायला, क्वालिटी पण एकदम चांगली असते। आणि कधी कधी विसरलो की समोर पण दिसतं, अरे हा आपल्याला घ्यायचा होता, समोर दिसले की आपण कसं ते घेत जाता, लक्षात पण येतो। आठवण नसली तरी समोर कुठली वस्तू दिसली, माझं हे संपलायचं लागेल या। होय, बरा पडते त्याच्यासाठी सर्व गोष्ट आणायच्या होत्या ना, म्हणूनच आम्ही डीमार्ट मध्ये गेलो। आणि मस्त एकदम प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट तर भेटतोच, तुम्हाला पण माहिती आहे, प्रत्येक जण डीमार्ट मधूनच आजकाल शॉपिंग करतो। आणि इकडे किती काय घेतलंय? ही मसुराची डाळ आहे। ही किती आहे? 1.5 किलो आहे मला वाटतं। हा ही 1.5 किलो मसुराची डाळ घेतलेली आहे। काय करायला लागतं ना, मसूरची डाळ बरी पडते। हे 2 डाळी घेतलेल्या आहेत आपण। हे सर्व कडधान्य झाले। हे लोणचं आहे। अच्छा लोणचं आहे, हा पण आंब्याचा लोणचा आहे। हा रामबंधूचा आहे। रामबंधूचे जे लोणचे असतात ना अतिशय अप्रतिम असतात, चवीला एकदम छान लागतात। तर ही एक आपण बरणी घेतलेली आहे। ही इथे MRP आहे 130, पण आपल्याला ते 110 ला पडते तिकडे। अजून काय आहे? हे आपला मसाला आहे भाजी टाकायचा, हा किचन किंग मसाला आणलेला आहे। भाज्या वगैरे म्हणजे आता सर्वजण चिकन नाही खात, काही जणांना व्हेज पण लागतो, तर व्हेज लोकांसाठी हे हा मसाला घेतलाय, आणि नॉनव्हेज लोकांसाठी हा चिकन मसाला घेतलेला आहे। हे 2 मोठेवालेच पॅकेट घेतलेले आहेत आपण। आमच्याकडे कसं लग्न झालं ना की दुसरी दिवशी म्हणजे असं जेवण असतं, लग्न झालं की दुसरी दिवशी चिकनचं जेवण घालायला लागतं। होय, त्यासाठी चिकन करायला लागतं। चिकनचा मसाला आणलेला आहे, आणि हा नॉर्मल आपला व्हेज मसाला आहे। हा भांडी घासायचा एक साबण आणलेला आहे। ह्याच्या आतमध्ये पण काते एक फ्री असतो, आणि एक्स्ट्रा पण आम्ही आणलेले आहेत। हा आतमध्ये एक तारीवाला आहे आणि एक नॉर्मल आहे। हे 2 इझिली म्हणजे चांगली भांडी घासायला पण इझी पडतो आपल्याला। हा एक काते आणलेले आहेत, हे भांडी घासण्यासाठी।
हे माचीस घेतलेले आहे, एक बॉक्सेस आणलाय, याच्यामध्ये 10 माचीस असतात. आणि अजून काय इकडे? नमक, मीठ. हा, आशीर्वादचा नमक आणलेलं आहे. तिकडे ना आम्हाला घ्यायचं होतं टाटा नमक, पण आता काय डिमार्ट मध्ये टाटा नमक ठेवलाच नव्हता. मला वाटतं त्यांची टेक्निक असते ना, ही दुसऱ्या ब्रँडची कंपनीचे प्रोडक्ट विकण्यासाठी. हा, वेगवेगळ्या ब्रँडच्या, तिथं मुद्दाम टाटाची नव्हती ठेवलेली. मग आशीर्वादचं आणलेलं. आता बोललो कुठे एका पिशवीसाठी परत दुकानावर जायचं, मग घेऊनच आलो आशीर्वादचा. हे तांदूळ आहेत. हे किती किलो तांदूळ आहेत? 5 किलो आहेत. हा इकडे वाडा कोलम आपण घेतलेला आहे. वाडा कोलम म्हणजे ह्याचा राईस एकदम सुट्टा सुट्टा होतो खायला, पण मला जास्त करून सुट्टा भात जाम आवडतो. आई नेहमी वाडा कोलमच आणते, आमच्या घरी वाडा कोलमच असतो. आणि अजून काय इकडे? हा, या फेण्या आहेत. जेवताना पापड पण लागतो किंवा फेण्या पण लागतात, त्यासाठी फेण्या घेतलेल्या आहेत. पापड पण आपण आणलेलेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त फेण्या सुद्धा घेतलेल्या आहेत. हा, म्हणजे बळ्या पडतात, म्हणजे जेवण 2 घास जास्त पण जातं त्याच्यामुळे. पापड आणि फेण्या असायलाच पाहिजे जेवणामध्ये. हा, हे हात पुसायचे 2 रुमाल घेतलेले आहेत. हे 20-20 रुपयाला होते तिथे, पण चांगले आहेत. हे कॉटनचे आहेत पूर्ण, आणि रुमाल चांगले टिकतात पण. ही आम्ही नवीन डिश आणलेली आहे, आणि मस्तपैकी याच्यामध्ये ना वाटी पण आहे, ग्लास पण, आणि आमच्या वाट्या इकडे तिकडे कुठे ना कुठे फिरत असतात आमच्या शेजाऱ्यांच्याकडे पण. मग बोलला हा बरा आहे, म्हणजे कॉम्बोज भेटला. हा 99 रुपयाला भेटलेला, म्हणजे बरं आहे. आणि तिथे असं सेटमध्ये पण होतात 3 डिश, 3 वाट्या, 3 कप ना. पण आम्हाला तेवढी भांडी ठेवायची जागा नाही, मी एकच मला पाहिजे होती माझ्यासाठी, ती एक घेतली, कारण टाटा आहेत भरपूर. हो, डिशच एक हवी ती. हा 5 लिटरचा एक ड्रम आहे. हा एक ड्रम आणलेला आहे. अजून पण एक बॅग आहे, तर याच्यामध्ये ओपन करून दाखवते काय काय. हा बिस्किट आहे. आता नाश्त्यासाठी आपल्याला बघा सर्व गोष्टी लागतात. चाय झाली तर चाय बरोबर बिस्किट खायला लागतात. मगाशी पण एक काही बिस्किट होतं, पार्लेजी होता. हा एक बिस्किट आणलेला आहे, हाईड अँड सीक. हा पण मस्त आहे. आणि हे तर आपल्याला लागतात, ते म्हणजे नाश्त्यासाठी खायला सकाळचे. ते सर्व चायसाठीच दुधामध्ये खाऊ शकतात. ते काय नाश्ता नाही बनला तर आम्ही हे म्युस्ली खातो, म्हणजे ह्याच्यामध्ये ना सर्व काजू बदाम वगैरे असतो. आणि हा जो आहे ना तो 750 ग्रामचा आहे. 1 किलो नाही, पूर्ण 750 ग्रामचा आहे, पण मस्त आहे. याच्यामध्ये ना सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट आहे. याच्यामध्ये फ्रूट वगैरे टाकल्यानंतर अजून भारी लागतो. आणि अजून काय आहे? हा, हे पण सफोला ओट्स आणलेले आहेत. हे पण नाश्त्यासाठीच आणलेले आहे सकाळी. हे पण दुधामध्ये ना मस्तपैकी दूध घालून एकदम भारी बनतात. हा एक पॅकेट आणलेला आहे. त्याच्यानंतर हे इकडे कॉफी आणलेली आहे. ही ह्या टायमाला नवीन कॉफी होती, म्हणजे मला वाटतं लेबल चेंज झाला. मागच्या टायमाला ब्लॅकमध्ये होता, आता रेडमध्ये ही बॉटल आणलेली आहे. नवीन काहीतरी आहे मला वाटतं, बघा ट्राय केल्याच्या नंतरला कळेल. आणि हा इकडे काय? हा एक हळदीचा पॅकेट आणलेला आहे. ही हळद आपल्याला हळदीसाठी नाही आणलंय, तर आई जेवणासाठी आणलेली आहे ना. जेवणासाठी आणलेली आहे, हळदीसाठी भरपूर लागते, 2-3 किलो लागणार. हा, ती मग बोलला आणलेली आहे. अच्छा, मग ती हळद आणलेली आहे आपण. तर ही फक्त आपल्याला जेवणासाठी आणलेली आहे. ही हळद ही किती 1 किलो आहे ना ही. ही 1 किलो हळद आणलेली आहे. आणि हा इकडे आम्ही सेंदा नमक पण आणलेला आहे. आता आम्ही कधी कधी ना नॉर्मल पण खातो. आता घरी डायरेक्ट कधी कधी भेटत नाही, डिमांडमध्ये आणायला भेटत नाही, मग नॉर्मल पण आमच्या घरी असतोच तसा, पण ते एक नॉर्मल आणलेलं आहे. आणि हा एक सेंदा नमकचे 2 क्रिस्टल फॉर्ममध्ये हे आणलेले आहेत. हे बाय 1 गेट 1 फ्री असतात, 1 वर 1 फ्री, म्हणजे 50ला 1 मिळतो, 100ला 2. आणि इथे आहे रेट किती? 80 आहे ना. इथे 80 रुपये 1 किलोचा आहे, आणि तिकडे डिमांडमध्ये 50 रुपयाला 1 पॅकेट भेटतो. अजून काय पुढे? अच्छा, हा मसाला आणलेला आहे. हा बिर्याणी मसाला आहे ना. हा शाही बिर्याणी मसाला आहे. हा 1 पॅकेट आणलेला आहे. आणि अजून काय? हे 2 सूप. हे संध्याकाळच्या नाश्त्याला आम्ही ना सूप म्हणजे आमच्या घरी असतातच. हे 2 पॅकेट आणले सूपचे, बरे पडतात म्हणजे खायला. हा, हे पण नाश्त्यासाठीच हे चणे घेतलेले आहेत, म्हणजे संध्याकाळच्या ना आम्ही उकडून खातो. सर्व कांदा टोमॅटो सर्व घालून छान लागतात नाश्त्यासाठी. तर हे त्याच्यासाठी चणे आणलेले आहेत. तर बघताय मंडळी, हा ना आपण सर्व सामान आणलेलं आहे डीमार्ट मधून. सर्व घरी वापरण्यासाठी, हळदीसाठी सर्व लागणार आहेत ना आपल्याला. आता लग्न जवळ येते, म्हणजे कसं लग्नाला सर्व गोष्टी लागतातच नेहमी, आणि कधी काय संपताना लक्षात नाही. त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र सर्व सामान आणायला गेलो होतो. हळद खास आमच्या तिकडेच आहे. आमच्याकडेच आहे हळद घरी इकडे. तर त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो डीमार्टला. मोठी सुद्धा आली होती सर्व सामान वगैरे घेण्यासाठी, तर आम्ही सर्व एकत्रच गेलो होतो. डीमार्ट मध्ये कसा बरं, म्हणजे स्वस्त पण भेटतो आणि मस्त पण. आणि क्वालिटी पण चांगली असते. क्वालिटी चांगली असतात.
तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज आपण गेलो होतो डीमार्टला आणि तिकडून सर्व हा सामान आणला. तुम्हाला दाखवला ऍक्च्युली काय काय आम्ही सर्व सामान आणलेलं आहे. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचंय, लाईक करा. नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.